नमस्कार. आपण पाहता छावा न्यूज, आवाज जनतेचा. लेट विमलताई शिवाजीराव देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल ढोकी यांच्यातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. श्रीफळ फोडून प्रतिमा पूजन होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या. माझं सांगणं आहे की आज तुमच्या नशिबाला म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. एक आत्मघातकी पथक तुमच्या सगळ्या परिवारात फिरते, ते म्हणजे मोबाईल. आणि मोबाईलमुळं आज आपलं आयुष्य उद्ध्वस्त व्हायलं आहे. त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी आपण किती घ्यायच्या या तुम्ही सर्वांनी, विद्यार्थ्यांनी महत्त्वाचा विषय आहे. कारण त्याच्यातून तुमचे डोळे, तुमचा चिडखोरपणा, आईला सतत मोबाईल मागणं. मला सरांनी अभ्यासच सांगितला आहे, मग अभ्यास 10 मिनिटाचा आणि इतर खेळ दिवसाचे मोबाईलचे. आणि आईसुद्धा तिला मालिका बघायची असती म्हणून पटकन लेकराच्या हातात मोबाईल देते, आई टी व्ही पुढे बसती. तर ही चुकीचं आहे. तर तुम्ही तुमचं नातं, विद्यार्थ्यांना माझी सूचना आहे की मातीबरोबर ठेवा. आज शाळेतले मैदानं संपत चाललेत. तुमच्या शाळेत मैदान आहे, त्या मैदानाचा तुम्ही फायदा घ्या. इथं आम्ही जे व्यासपीठावर इथं सगळे बसलो, वाकुरे सरांचं वय आता 75 रनिंग आहे. 5:30ला उठून ते मॉर्निंग वॉकला जातात. आमचे मित्र निहालभाई काजी 5:30-6ला माझ्यासोबत बॅडमिंटन खेळायला असतात. 2 वर्ष झालं आम्ही 20-25 जण बॅडमिंटन खेळतो. 2 कोर्ट या ढोकीत आम्ही तयार केले. पलीकडले जी आज खाकी वर्दीवरले आपले शिपाई, आपले संरक्षण करणारे आज जे बसलेत, त्यांना विचारा ट्रेनिंग करताना किंवा आज ही त्यांच्या अंगावर ही वर्दी दिसती, त्यांना एवढा सन्मान दिला आहे, त्याच्या मागे त्यांनी किती कष्ट घेतलं आहे. सगळे गुडघे गोटे, मला वाटतं महिना त्यांना म्हणजे ती पट्ट्या बसल्या नसताना एवढी ट्रेनिंग मोठी आहे. तर असं सुद्धा आपण कुठल्या तरी माध्यम निवडावं. फक्त शिक्षण करून डॉक्टर, इंजिनियरच व्हायचं आणि मगच समाजात किंमत मिळते असं काही नाही. तर विद्यार्थ्यांना माझी सूचना आहे की तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्यायची. मामाबरोबर, आत्याबरोबर, मावशीबरोबर लाड जास्त होत आहे. दुकानात गेले की कुरकुरे खा, चॉकलेट खा, बाहेरचं खा, हे बंद करायचं. घरात आपल्या सगळ्या वस्तू व्हिटॅमिनयुक्त आहेत. वरण चांगला, भात चांगला आहे, घरचं खायचं ठीक आहे. आठवड्यातून 1-2दा बिस्किट ब्रेक ठीक आहे. पण जे आपल्या तुमच्या शरीराला वाईट आहे ते खाऊ नका. या शाळेच्या माध्यमातून तुम्हाला मोठी संधी मिळणार आहे. त्याच्यातून एखादा खेळाडू जर जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, देशस्तरीय जर चमकला तर त्या शाळेबरोबर आमचं सुद्धा नाव मोठं होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त आम्हाला या बोलवलं त्याच्याबद्दल मी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व त्यांचे सहकारी शिक्षक, सर्व स्टाफ यांचे आभार मानतो. आणि तुमच्या या क्रीडा सप्ताहाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देऊन माझं मनोगत थांबवितो. जय हिंद, जय भारत. विमलताई शिवाजीराव देशमुख इंग्लिश स्कूलच्या मार्फत जो खेळ सप्ताह साजरा केला जात आहे त्याला प्रथमतः मी शुभेच्छा देतो. कारण प्रत्येक एक ठराविक वेळ असतो त्याचं माध्यम साधून त्याची प्रसिद्धी करता येते, त्याचा प्रचार करता येतो. आणि तो एक सुवर्ण संधी जाणून आज सर आपण हा जो नागरिकांना, फक्त मुलांनाच नाही तर नागरिकांना देखील हा संदेश देत आहात त्याबद्दल पुनः मी आपले आभार मानतो. कारण जीवनामध्ये शिक्षण जेवढा महत्त्वाचं आहे तेवढंच शरीर आपलं चांगलं असणं हे देखील महत्त्वाचं आहे. एक फार हुशार विद्यार्थी आहे परंतु त्याचं शरीरच सुदृढ नसेल, त्याची तब्येतच साथ देत नसेल तर मग आपण पाहता की चांगला असताना देखील आपण ऐकतो की परीक्षेच्या वेळी माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं मला परीक्षा देता आली नाही किंवा मला ते जे साध्य करायचं होतं उद्दिष्ट ते साध्य करता आलं नाही. तर आपल्याला चिमुकल्यांना एवढीच माझी विनंती आहे की आपण हे करत असताना आज तुमच्या अंगातील जे गुण आहेत, कुणाचं क्रिकेटमध्ये तुम्ही प्रावीण्य असेल, कुणी बॅडमिंटनमध्ये असेल, कुणी पळण्यामध्ये असेल, कुणी धावण्यामध्ये असेल, हे तुमचे गुण आज तुमचे जे ऑब्झर्वर आहेत, जे शिक्षक आहेत ते निरीक्षण करणार आहेत आणि त्या गुणांना वाव देण्याची संधी देखील सरांना आणि तुम्हाला येणार आहे. तरी यामध्ये तुम्ही हिरिरीने भाग घेतला आणि माझ्या यांना पाल्यांना आणि पालकांना देखील संदेश आहे
की मुलांना खेळण्यासाठी महत्त्वाचं भैयानी सांगितल्यासारखं की आज प्रत्येक जण मग वडील असतील, आई असेल, बहीण असेल, भाऊ असेल, प्रत्येकाच्या मग जर आपण बघितलं घरात बसलेलं असताना प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेच आणि मोबाईलच्या बाहेर कोणी डोकायला तयार नाही. तर हे आपण स्वतः जर थोडं त्याच्यावर कंट्रोल केलं तर मुलं देखील अगोदर, कारण आपणच जे चूक करत आहात आणि त्याबद्दल जर मुलांना सांगितलं की तू करू नको तर ते मनातच कमीत कमी समोर नाही बोललं तरी मनात म्हणतं तुम्ही काय करायला लागला. तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की मुलांना खेळात कसं म्हणजे मैदानी खेळ कसं खेळ दोन लाईनी करा रे, दोन